येस. तर आता रिअल लाईफ मध्ये तुमच्या दोघांचंही लग्न झालेलं नाहीये, हो. तर काय आपल्या होणाऱ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे? कसा असावा किंवा कशी असावी? बापरे, सांग तूच. मोठा प्रश्न आहे. बट काय ना, ह्या फील्डमध्ये काम करताना ना खूप म्हणजे एक गोष्ट खूप कमी असते आपल्याकडे देण्यासाठी, जी सगळ्यात गरजेची असते, जी दिली पाहिजे, ती म्हणजे वेळ. आणि इकडं इतका मोठा प्रॉब्लेम आहे ना वेळेचा. म्हणजे तुम्ही सकाळी कधी कधी 7 वाजता शूट सुरू करता, तुमचं शूट आटोपतं 2-3 वाजता. काही सांगता येत नाही. कधी डे शिफ्ट असते, नाईट शिफ्ट असते, कधी डे नाईट दोन्ही एकाच दिवसात करायला लागतं. सो वेळ देता येत नाही. आणि हे समजून घेणारी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. काय, कारण सगळ्यात मोठी मारामारी वेळेवरूनच असते, सगळ्यात मोठी मारामारी. सो ते समजून घेणारी व्यक्ती असायला पाहिजे. म्हणजे या फील्डमध्ये कोणाच्याही बाबतीत जरी घेतलं तरी, फक्त माझंच नाही, माझ्याकडे आहे, घेते समजून बिचारी, त्याच्यामुळे चाललंय आपलं, बाकी काही नाही. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे प्रेक्षकांना. ऍक्च्युली हा प्रश्न सांगितलंच नाही. माझं काय असं काही नाहीये. अपेक्षा वगैरे, माझ्यासाठी माणूस महत्वाचा असतो. तुम्ही तुमच्या वाईब्स त्याच्यासोबत मॅच झाल्या, तुम्हाला जितकं कम्फर्टेबल त्या व्यक्तीसोबत होता येतं, जितकं कम्फर्टेबल तुम्ही व्हाल तितकं तुमचं बॉन्डिंग छान होतं, तुमचे विचार पटतात. बस, बाकी काही नाही. बाकी सगळं तुमच्या दोघांवर असतं. असं कुणा एकावर डिपेंड नाही राहता येत. म्हणजे दोघं जितकं समजून घेऊन वर्क होता येईल तितकं ते वर्क होतं. सो असं मला वाटतं. त्यामुळे बघूयात. अजून तरी माझं असं काही नाहीये. जेव्हा होईल तेव्हा कळेल. अजूनही बऱ्याच जणांना संधी आहे.